नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. यंदा राज्यामध्ये एल निनोमुळे कमी पावसाची शक्यता मान्सून हंगामात वर्तवली जातीये आणि त्यामुळेच आपण शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन नेमकं कशा पद्धतीने केलं पाहिजे, जेणेकरून उत्पादन खर्च तर कमी राहील, परंतु शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये चांगलं उत्पादन किंवा किमान फायदेशीर उत्पादन हे मिळू शकतं. यासाठीच आपण या विशेष मुलाखतीच्या अंतर्गत वेगवेगळ्या पाहुण्यांना आमंत्रित करतोय ॲग्रोवनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणि त्यांच्याशी संवाद साधतोय आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांसाठी करून घेतोय. तर आज आपल्यासोबत शून्य मशागत शेती या तंत्रज्ञानाचे ज्यांनी प्रयोग केले मोठ्या प्रमाणात ते प्रतापराव चिपळूणकर काका आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशीच आज या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती किंवा आगामी ज्या काही शक्यता वर्तवल्या जातात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे ते समजून घेणार आहोत. काका, तुमचं खूप खूप स्वागत आहे ॲग्रोवन मध्ये. नमस्कार. 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 आता पहिला प्रश्न हाच आहे की यंदा एल निनोची शक्यता वर्तवली जाते, तर त्याच्यामध्ये मग आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये जमिनीचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी या शून्य मशागत शेती पद्धतीचा किंवा तंत्रज्ञानाचा त्यांना कसा फायदा करून घेता येऊ शकतो किंवा या तंत्रज्ञानामध्ये जमिनीचा ओलावा कसा टिकून राहू शकतो? आता आपण ज्या वेळेला मशागत करतो त्यावेळेला जमीन पोकळ होती. अशा पोकळ झालेल्या जमिनीमध्ये हवा खेळती राहिल्यामुळं असलेल्या पाण्याचं किंवा लवकर बाष्पीभवन होऊन ते पाणी उडून जातं. शून्य मशागतीमध्ये जमीन न नांगरल्यामुळं दाबलेली राहते आणि जरी उघडी राहिली तरी वरनं ऊन पडेल ते वरनं 1-2 बोटातलीच फक्त आर्द्रता उडून जाऊ शकते. खालच्या तारातला आर्द्रता पूर्णपणे जमिनीत टिकून राहू शकते. त्याच्यामुळे नांगरलेल्यापेक्षा बिना नांगरणीमध्ये आपल्याला ओलावा जास्त काळ टिकून ठेवता येतो जमिनीमध्ये. बर, आता दुसरा एक मुद्दा, तुम्ही शेतकऱ्यांच्या समोर एक चिंता अशी असणारच आहे की पुढच्या काळामध्ये जर का मान्सून हंगामामध्ये पावसाचे मोठे खंड पडले तर मोठ्या प्रमाणात कोरडं हवामान राहील आणि मग त्यातनं उष्णता वाढली. तर उष्णता वाढली तर या मशागतीच्या मध्ये म्हणजे शून्य मशागत शेती पद्धतीमध्ये किंवा तंत्रज्ञानामध्ये याची काहीतरी हमी शेतकऱ्यांना मिळू शकते का की ओलावा टिकून राहू शकतो जास्त काळ आणि त्यातनं पिकांना पण जे काही आवश्यक ओलावा आहे तो मिळू शकतो का? नक्कीच मिळू शकतो, कारण जमीन दाबलेली तशीच राहिलेली असल्यामुळं वरनं जरी हवा किती उष्ण झाली तरी जमिनीतल्या ओलाव्यावर त्याचा जास्त परिणाम होत नाही. जमीन वरनं तापत गेली की जास्तीत जास्त 1-2 वर पृष्ठभागावरच्या 1-2 बोट फक्त जमिनीतला आर्द्रता कमी होईल, खालच्या जमिनीतली आर्द्रता कमी होणार नाही. त्या तुलनेमध्ये जर नांगरलेल्या शेतीकडे आपण गेलो तर खोलवर नांगरून पोकळ केलेल्या जमिनीमध्ये लवकर ओलावा उडून जातो आणि पीक लवकर पाण्याला येतं. हा बिना नांगरणीच्या शेतीचा खूप मोठा फायदा आहे आपल्याला. की बिना नांगरल्याची शेती केल्यानंतर उत्पादन कमी होतं जास्त होतं असं काही होतंय का? बिना नांगरणीच्या शेतीमध्ये उत्तम मशागत करून केलेल्या नांगरणीपेक्षा मला तरी 50% उत्पादन पहिल्याच वर्षी जास्त मिळालं आणि म्हणून मी बिना नांगरणीच्या शेतीच्या प्रेमात पडलो. त्याचं कारण असं आहे की जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाची टक्केवारी योग्य प्रमाणात राहिली तरच पिकाचं पोषण चांगलं होतं आणि मग उत्पादनात वाढ होती. आता पिकाचं पोषण होण्यासाठी जमिनीत मोठ्या प्रमाणावर सूक्ष्मजीव काम करत असतात आणि हे सूक्ष्मजीवांचं संपूर्ण भवितव्य त्या सेंद्रिय कर्बावर अवलंबून असतं. आज परिस्थिती अशी आहे की सेंद्रिय कर्ब जमिनीत पुरवणं गरजा एवढा दरवर्षी दर पिकाला हे शेतकऱ्यांना शक्यच होत नाही. आता बिना नांगरणीमध्ये नेमकं काय होतं तर मागल्या पिकाचे जमिनीखालचे अवशेष तसेच राहतात आणि ते तसेच अवशेष राहिल्यामुळे जमिनीमध्ये मुळाचं जाळं जे पसरलेलं असतं ते जाळं पुढच्या पिकाच्या कालावधीमध्ये वाळायला लागतं आणि वाळायला लागल्यानंतर ते आपसायला लागतं. ते जसजसं आपसत जाईल तसं जमिनीमध्ये लहान मोठ्या पोकळ्या निर्माण होतात. त्या लहान मोठ्या पोकळ्या निर्माण होतात, त्यात हवाही खेळती राहते आणि एखादा पाऊस जादा पडला. आता काय होत आहे
की थोड्या वेळात पाऊस जादा पडतो आणि 2 पावसामध्ये आपण म्हणता तसा खंड मोठाही पडू शकतो. या दोन्ही परिस्थितीला ही बिना नांगरणीची शेती कशी काम करते हे सांगतो. जर थोड्या वेळात जास्त पाऊस पडला तर त्या मुळाच्या जाळ्यातनं जे काही पोकळ्या निर्माण होतात त्या पोकळ्यातून खूप वेगानं पाणी जमिनीखाली निचरू शकतं आणि निचरा शक्ती भरपूर प्रमाणात वाढल्यामुळं किती पाऊस जादा पडला आला तरी अतिरिक्त पाण्याचा लवकर निचरा होऊन जमिनीला लवकर वापसा येतो. त्याच्या उलट जर 2 पावसात खंड पडला तर हे मुळाचं जाळं जे असतं त्या जाळ्याचं सतत सेंद्रिय कर्ब ते कुजून तयार होत असतं. आता मातीच्या कणाच्या तुलनेमध्ये सेंद्रिय कणाच्या टक्केवारीमध्ये 5-7 पट पाणी जास्त धरलं जातं. त्याच्यामुळे जमिनीत जलधारण शक्ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढते आणि ही जलधारण शक्ती तुम्हाला 2 पावसाच्या अंतरामध्ये जर मोठा खंड पडला तर शेवटच्या अवस्थेमध्ये किमान 2 महिने तुमच्या पिकाला ओलावा मिळवून देते असा आमचा अनुभव आहे. शून्य मशागत शेती, आता काही जणांना माहिती आहे की झिरो टेलिस शेती कशा पद्धतीने फार्मिंग केलं जातं वगैरे, पण काही शेतकऱ्यांना अजून त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती नाहीये, त्याच्याबद्दल गैरसमज पण शेतकऱ्यांमध्ये मोठे आहेत. तर शून्य मशागत शेती किंवा तंत्रज्ञान त्याचं काय असतं याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना. त्याबद्दल मला खूप वेगळ्या मार्गावर बोलता येते की आपल्याकडं हजारो वर्षापासून पिढ्यानपिढ्या चांगली मशागत झाल्याशिवाय उत्पादन मिळणार नाही असं परंपरेनं आपण सांगत आलेलो आहे आणि आज शेती खातं किंवा विद्यापीठाची तशीच शिफारस आहे. आता आपण चांगली मशागत करतो म्हणजे नेमकं काय करतो तर एखाद्या मोठ्या पूर्वी बैलांना नांगरत होतो, आता ट्रॅक्टरनं नांगरतोय. उभी आडवी नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या करून मेलपट्टाच्या पाळ्या करून जमीन बारीक करतो आणि बारीक केल्यानंतर शेवटच्या कुळवाच्या पाळीमध्ये त्याच्यात भरपूर प्रमाणात शक्य होईल तेवढं सेंद्रिय खत टाकून ते माती कालवतो. आता शून्य मशागती शेतीमध्ये आपण जरी शून्य मशागत म्हणत असलो तरी इथं बैल किंवा ट्रॅक्टरचा नांगर चालत नाही, पण मागल्या पिकाची जमिनीखालचे अवशेष तिथे कुजत असताना जे सूक्ष्मजीव काम करतात ते तुमच्या जमिनीमध्ये मी आता जे नांगरणीचे प्रकारमध्ये काय काय आपण कामं करतो ती सगळी कामं ते सूक्ष्मजीव करून देतात. आता ह्या सूक्ष्मजीव हे डोळ्याला दिसत नाहीत. आपल्याला असं वाटेल की 50-60 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर लावला तर तो काळा धूर मारतो, त्याला नांगरता व्यवस्थित येत नाही आणि हे डोळ्याला न दिसणारे प्राणी कसं काय नांगरणी करू शकत असतील किंवा मशागत करू शकत असतील. तर इथं माझा अनुभव असा आहे किंवा माझाच असा नाही पण आज महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी ह्या पद्धतीने शेती करतायत, त्या सर्वांचा अनुभव असा आहे की कोणत्याही जगातल्या सुधारित मशागतीच्या अवजाराच्या तुलनेत ही सूक्ष्मजीवांची नांगरणी जी आहे ती कित्येक पटीने जास्त चांगली आहे. त्याच्यामुळे नांगरणी ही तर नाही असं नाहीच आहे. पूर्वीच्या नांगरणीच्या पद्धतीमध्ये आपण पीक पेरणीच्या अगोदर 2-4 वेळाला मशागतीची वेगवेगळी अवजार फिरून मशागत करून घेत होतो. आता ही सूक्ष्मजीवांची नांगरणी आहे ही 12 महिने 24 तास पुढच्या पिकाच्या कालावधीत सतत चालू राहिलेली असते. म्हणून त्याचं थोडं वेगळ्या पद्धतीनं स्पष्टीकरण करताना आम्ही असं म्हणतो की ही शून्य मशागत शेती अजिबात नाहीच आहे, ही निरंतर मशागतीची शेती आहे आणि ही निरंतर मशागतीची शेती असल्यामुळेच आपल्याला 50% पहिल्या वर्षी जास्त उत्पादन मिळालं असं मला आता आपल्याबद्दल सांगायचंय. आता यामध्ये एक काका प्रश्न असा सुद्धा आहे की बरेचसे शेतकरी म्हणतील की ठीक आहे आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारला, सेंद्रिय कर्ब सुधारल्यानंतर तो दुष्काळाच्या काळामध्ये किंवा कमी पावसाची शक्यता ज्यावेळेस असते त्या काळामध्ये तो पिकांना तो दुष्काळ सहन करण्यासाठी तेवढं सहनशील बनवतो का किंवा तग धरून राहू शकतात का पिकं सेंद्रिय कर्ब सुधारल्यानंतर जमिनीचा? जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब सुधारला की आज सगळीकडे जो प्रश्न आहे सगळीकडे उत्पादन घटते आणि याला पूर्णपणे कारण सेंद्रिय कर्बाची पातळी जमिनीतली कमी आलेली आहे. आता आज परिस्थिती अशी आहे
की आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही इतक्या गाड्या किंवा इतक्या ट्रॉल्या शेणखत तुम्ही जमिनीत घातलं पाहिजे तर तुम्हाला चांगलं पीक येईल असं आम्ही सांगतो, पण वास्तवात शेतकऱ्यांना हे जमतं का? तर परिस्थिती अशी आहे की आज मजूर टंचाई हा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे. ट्रॅक्टरला शेणखताची उपलब्धता पाहिजे, मजूर बळ पाहिजे, यंत्रबळ पाहिजे, रानामध्ये ते विस्कटलं पाहिजे, ते कालवलं पाहिजे. एवढ्या सगळे कामं करायला आज अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्याच्या पलीकडे शेणखताचे ढीग आहेत, पण ते रानात नेऊन टाकण्यासाठी मध्यस्थ जे काय पाहिजे ते उपलब्ध नसल्यामुळे ते शेणखत बरंच तिथं पडून राहतं. पण या शून्य मशागत शेतीमध्ये कुठलंही पीक कापल्यानंतर मागल्या पिकाचे जमिनीखालचे अवशेष तसेच राहतात आणि ते पुढच्या पिकाच्या कालावधीत कुजत असताना रोज थोडं थोडं शेणखत तयार, म्हणजे रोज थोडं थोडं सेंद्रिय खत तयार होत असतं आणि रोज थोडा थोडा त्याचा वापर होत असतो. आता ह्या बाबतीत मला एक शास्त्र आपल्या पुढे मुद्दाम असं मांडायचंय की आपण आजपर्यंत जमिनीची सुपीकता जी शेणखत, कंपोस्ट किंवा अनेक वेगवेगळे मेंढरं बसवणे, पेंडी टाकणे यावर जे अवलंबून राहिलो, हे सगळे मार्ग खर्चिक आहेत. आणि कितीही मोठा, कितीही लहान किंवा बारका शेतकरी असला तरी प्रत्येक वर्षी प्रत्येक पिकाला, प्रत्येक रानाला हे सेंद्रिय खत गरजेएवढं टाकणं कोणालाही शक्य होत नाही. आता आमच्या या मार्गानं कोणतंही पीक कापलं की खाली जमिनीतले अवशेष राहणारच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच येत नाही कुठला. आणि हे फक्त अवशेष जर जगत असले परत तर ग्लायफोसेट किंवा इतर योग्य तणनाशकाने मारायचे आणि तशीच पेरणी केली की पुढच्या पिकाला आपोआप सेंद्रिय कर्ब उपलब्ध होतं. आता एकच मी गोष्ट इथं सांगतो की सेंद्रिय कर्ब म्हणजे नेमका जमिनीत काय महत्व आहे त्याचं हेच शेतकऱ्यांना माहित नाही. बरोबर. आज आपण जी रासायनिक खतं टाकतो, ही रासायनिक खतं तुम्ही कशी पिकापर्यंत पोचतात हे सांगितलं जात नाही. फक्त इतकी पोती टाका, इतकी किलो टाका, नत्र इतका टाका, स्फुरद इतका टाका, बाकी वेगवेगळे अन्न घटक एवढे एवढे टाका असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्ष जमिनीत टाकल्यानंतर ते पिकापर्यंत पोहोचवण्याचं काम जे सूक्ष्मजीव करतात ते कसं करतात वगैरे आणि वेगळा भाग आहे. पण हे सूक्ष्मजीव ते पोहोचवण्याच्या कामामध्ये या सेंद्रिय कर्बाचा वापर केल्याशिवाय त्या सूक्ष्मजीवांना हे खताचे अन्नांश पिकापर्यंत पोहोचवणं शक्य नसतंय. त्याच्यामुळे वेगवेगळ्या अडचणीमुळे शेतकरी जमिनीमध्ये गरजे एवढं सेंद्रिय पदार्थ टाकत नाही. मग शेतकऱ्यांच्या धर्मामध्ये एक अशी गोष्ट आहे की आता आम्हाला सेंद्रिय खत उपलब्ध नाही, मग याच्याऐवजी 2-3 पोती रासायनिक खत जास्त टाकूया. असं तुम्ही जर किती पोती जास्त रासायनिक खत टाकलं तरी ते पिकापर्यंत शेवटी पोचलं पाहिजे तरच उत्पादन आपल्याला मिळणार. मग हे पिकापर्यंत जर पोचायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय कर्बाचा गरजे इतका वापर केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आता सेंद्रिय खताचा वापर करताना आणखी एक गोष्ट मला आपल्या पुढे अशी मांडायची आहे की ज्या वेळेला आम्ही जमिनीपासून वरच्या भागापासून तयार झालेलं खत, म्हणजे एखादं पीक वाढवल्यानंतर जमिनीच्या वरचा भाग जो असतो त्याच्यापासून जर सेंद्रिय खत केलं तर त्याच्यापासून जमिनीच्या सुपीकतेचा किंवा जल व्यवस्थापनाचा किंवा बाकीच्या सुपीकतेच्या दृष्टीनं तेवढा फायदा मिळत नाही. पण जमिनीच्या खालचा भाग ज्या वेळेला आम्ही कुजवला त्यावेळेला ती जमीन एकदम जलद सुपीक झाली. यातून आम्हाला असं आढळलं की कुठल्याही पिकाचा काही भाग जमिनीखाली वाढतो, काही भाग जमिनीच्या वर वाढतो. यापैकी सेंद्रिय खत करण्याच्या दृष्टीने सगळ्यात चांगला भाग कुठला असा जर अभ्यास केला तर जमिनीच्या खालचा भाग हा सगळ्यात चांगला. आणि जमिनीच्या पृष्ठभागापासून जो जो वरवर जावं तो त्या खताचा दर्जा हलका हलका होत जातो आणि सगळ्यात हलकं खत पानाचं. आता हे सगळ्यात हलकं खत पानाचं मी अशासाठी आपल्या पुढे मांडतोय की आजपर्यंत शेणखत कंपोस्ट रूपामध्ये आपण जे सेंद्रिय खत जमिनीला देत आलो ते सगळ्यात हलक्या दर्जाचं खत आहे. कारण जनावर हे शेंडाच खातात, जून किंवा काष्टमय पदार्थ अजिबात खाऊच शकत नाहीत. आता इथं असं आहे की जेवढा मऊ दाताला चावायला हलका पदार्थ
तो जनावर खातं आणि त्याच्यापासून तयार झालेलं खत हे हलक्या दर्जाचं असतं. म्हणून आज आपण जी सुपीकता ज्याच्यावर अवलंबून ठेवली आहे ती शेणखत आणि कंपोस्ट हा सेंद्रिय खतातला सगळ्यात हलका भाग आहे. जसं आपण जमिनीच्या तळात जाऊ तसं जमिनीच्या खालच्या अवशेष त्या पिकाचा सर्व भार आयुष्यभर पेलून ठेवतात. त्याच्यामुळे त्या पिकाच्या भागाला सगळ्यात जास्त शक्ती दिलेली असते आणि हा असा शक्तिवान भाग जर आपण जमिनीमध्ये कुजवला तर जे खत तयार होतं ते सगळ्यात जास्त शक्तिमान असतं आणि हे सगळ्यात जास्त शक्तिमान खत जर आपण कोणत्या जमिनीत द्याल ती जमीन शक्तिमान होती आणि त्या जमिनीतलं पीकही जास्त उत्पादन देतं. तुम्ही हे सगळं सांगत असताना तणाचा उल्लेख केलात, तणनाशकाचा उल्लेख केलात. तुम्ही एकीकडे असं सुद्धा म्हणतात की तण देई धन, म्हणजे तण शेतात राखलं तर धन जास्त मिळतं. आता हे तण देई धन म्हटल्यानंतर आपल्याकडे शेतकऱ्यांची मानसिकता काय असते की शेतात तण नको, आणि तुम्ही तर असं म्हणतात की तण असलं पाहिजे. तर आता कमी पावसाची शक्यता किंवा जास्त उष्णता पुढच्या काळामध्ये खरीप हंगामात राहिली तर यामध्ये जमिनीचं जे काही बाष्पीभवन आहे ते रोखण्यासाठी हे तण किंवा त्याचं आच्छादन किंवा मल्चिंग ज्याला म्हणतो ते करून जमिनीचं बाष्पीभवन रोखता येऊ शकतं का? तण हे खूप ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहाय्य शेतकऱ्याला करू शकतं आणि चालू वर्षी या तणाचा वापर शेतकऱ्यांनी करून घ्यायला शिकलं पाहिजे. आता ह्याच्याबद्दल थोडं मी सविस्तर स्पष्टीकरण देऊ शकतो. ते असं आहे, जवळ अंतरावरचे पिकं आणि लांब अंतरावरचे पिकं असे दोन प्रकारचे पिकं आपण घेतो. जवळ अंतरावरच्या पिकामध्ये तण वाढायला फारसा वाव नसतो, पण लांब अंतरावरची जी पिकं आहेत त्यामध्ये दोन प्रकार आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये सगळी जागा काही ते व्यापत नाहीत आणि थोडा काळ त्याची शाखीय वाढ झाली की त्याला सगळी जमीन लागते. तोपर्यंतचा पहिला जो काळ आहे त्या काळाचा उपयोग आपण ह्या तण वाढवायसाठी करून घेऊ शकतो. पद्धत काय आहे की दोन पिकाच्या मध्ये जे काही रिकामी जागा मिळते त्याची मुख्य पिकाची शाखीय वाढ पूर्ण होतोपर्यंत मधल्या जागेचा वापर मिश्र पीक घेण्यासाठी शेतकरी करतात. आता मिश्र पीक घेतल्यानंतर 2-2.5-3 महिन्यानंतर मिश्र पीक निघून जातं. मिश्र पीक निघून झाल्यानंतर तो मिश्र पिकासाठी पट्टा जो स्वच्छ केला जातो तो सगळा उघडा पडतो आणि तिथे थेट सूर्याचं ऊन जातं. आता हे थेट सूर्यप्रकाशात तिथं गेल्यामुळं तिथल्या पानाचं खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि तो पट्टा वाळायला लागतो, वाचायला लागतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भेगा पडायला लागतात. आता अशा भेगा पडल्या की जशी भेग मोठी होत जाईल आणि खोल होत जाईल तसं खालच्या थरातले ओलावे उडत जातात आणि मग शेतकरी काय करतो ती ओलावा टिकून ठेवण्यासाठी सतत त्या जमिनीवर कोळप्याच्या पाळ्या मारून त्या भेगा मोजवायचा प्रयत्न करतो. पण असं करण्यापेक्षा ते मिश्र पीक न घेता आज आपल्याला पावसाची शाश्वती वाटत नाही आहे तर आपण दोन पिकाच्या ओळीमध्ये तणाचा पट्टा वाढवावा. पिकाच्या दोन्ही बाजूला साधारणपणे फूटभर जागा स्वच्छ ठेवावी तणनाशक मारून आणि दोन पिकाच्या मध्ये 2-2.5-3 फुटाचा जो पट्टा मिळेल त्या पट्ट्यामध्ये तण वाढवायचं. मिश्र पीक घ्यायचं नाही असं आता आम्ही सांगतो. मिश्र पीक न घेता तण वाढलं की तणाचं बी काही विकत आणायला लागत नाही. तण आपोआप उगवतात. ती तण मोठी करायची आणि जसजशी तण वरनं मोठी होतील जितकी मोठी करता येतील तेवढी करायची. हे तण व्यवस्थापनाचा भाग आहे. युक्तीनं आपल्याला किती मुख्य पिकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तण वाढवायची. ज्या वेळेला मुख्य पिकाला त्रास होईल त्यावेळेला ती तण ब्रश कटरने कापून टाकायची पण तणनाशकाने पूर्णपणे मारायची नाही. आता असं केल्यानं काय होतं की ते कापलेलं तणाचं आच्छादन होतं आणि ते तण जिवंत राहिल्यामुळे परत फुटायला लागतं आणि ते जमिनीवर हिरवं आच्छादन तयार होतं. तर ह्या हिरव्या आच्छादनाच्यामुळं सूर्याचं ऊन थेट जमिनीला पोचू शकत नाही. हिरव्या आच्छादनामुळं जमिनीमध्ये गारवा राहतो, जमीन तापत नाही आणि जमिनीत असं आपल्याला वाटेल की ते तण पाण्याचं ओढून घेणार नाही का तर असं होत नाही. याचा अनुभव असा आहे की त्या तणांनी स्वतःच्या
जीवनासाठी जे पाणी वापरलंय त्याच्यापेक्षा थेट जर सूर्यप्रकाश जमिनीवर पोचला, ऊन जमिनीवर पोचलं, तर तो पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग त्या तणाने वापरलेल्या पाण्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. त्याच्यामुळं हिरवं आच्छादन जर आपण ठेवलं तर हे शेवटपर्यंत राहू शकतं. या ठिकाणी अनुभवी शेतकऱ्यांनी काही हे तंत्र वापरल्यानं आम्हाला कळवलंय की आज जर पाऊस गेला तर किमान मोठ्या वाढलेल्या तणाच्या मुळाच्या जाळ्यामध्ये इतकं पाणी साठवलं जातं की ते किमान 2 महिने पीक हिरवगार त्याच्या जीवावर जाऊ शकतं. आणि मग असं 2 महिने जर पीक हिरवगार राहू शकलं तर पाण्याचा खूप मोठा खंड आपण सहजपणे पेलवू शकतो. पिकाला काही त्याच्यामुळे त्रास होत नाही. आता ह्याच्या पुढची गोष्ट जी अशी आहे की तो तणाचा पट्टा शेवटी आपला मरून जातो तिथं सगळी तण. पुढच्या पिकाच्या कालावधीमध्ये विविध प्रकारचा तिथं बेवड होतो. पुढल्या वर्षी आपण त्या तणाच्या पट्ट्यात पिकाचा पट्टा करायचा आणि गेल्या वर्षी पिकाचं पुढचे तिथंच ठेवायचे. पिकाचा वरचा भाग जर तिथे पाडता आला तर पाडावा आणि तणाच्या पट्ट्यात पिकाचा पट्टा आणि पिकाच्या पट्ट्यात तणाचा पट्टा असं सारखं फेरपालटण राहिलं तर बऱ्याच महाराष्ट्राच्या जमिनी अशा आहेत की तिथं कोणत्याही प्रकारचं आज सेंद्रिय खत दिलंच जात नाही आणि अशामुळे पिकाचं उत्पादन सगळीकडे घटतंय. तर हमखास फुकटामध्ये जमिनीची सुपीकता, जमिनीतला सेंद्रिय कर्व आपण या तंत्रानं टिकवू शकतो. तणाच्या पट्ट्यात पीक आणि पिकाचा पट्ट्यात तण असं फेरपालटाने केलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जमिनीला भरपूर सेंद्रिय खत मिळेल आणि सेंद्रिय खत मिळाल्यामुळं पिकाचं उत्पादनही चांगलं येईल, जमिनीची जलधारण शक्ती चांगली येईल आणि दोन पावसाच्या पाळ्यामध्ये जर मोठा खंड पडला तरी पिकाला काही त्याचा त्रास होणार नाही. असं हे थोडंसं तंत्र आहे आणि याच्यासाठी शेतकऱ्याला कुठलाही खर्च एक पैशाचाही येत नाही आणि सरकारलाही यासाठी काही अनुदान देण्याची गरज नाही. असं दोघांनाही या आर्थिक संकटातून सुटका मिळते हे मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं. पण आता कोरडवाहू शेती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केली जाते, म्हणजे पावसावरती अवलंबून असलेली शेतीच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. तर मग आता ही कोरडवाहू भागामध्ये ज्यावेळेस शून्य मशागत शेती करायची त्यावेळेस या भागातील शेतकऱ्यांना ती फायदेशीर ठरू शकते का, असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात असेल. कारण की तुम्ही जे प्रयोग केलेले आहेत ते कोल्हापूर भागामध्ये केलेले आहेत. आमच्या कोल्हापूर भागामध्ये बागायती हमखास पाणी भरपूर असणारा कोल्हापूर जिल्हा आहे. परंतु ज्या वेळेला असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये अशी बागायती शेती किती असेल तर साधारण 18% बागायती शेती आहे आणि 82% ही कोरडवाहू शेती आहे. तर जवळपास आमच्या चौपट शेती ही कोरडवाहू असताना जर कोरडवाहू शेतीमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी आत्महत्या होतात, त्या कोरडवाहू शेतीला शाश्वतता देऊ शकलो तर आपण या तंत्राचा खूप चांगला उपयोग केला होऊ शकेल. म्हणून आम्ही हे तंत्र कोरडवाहू शेतीमध्ये सध्या कसं घालवता येईल याचा प्रयत्न करत होतो. त्याच कोरडवाहू शेतीमध्ये मुख्य प्रश्न असा आहे की ती क्षेत्र खूप मोठी आहे. आमच्याकडच्या बागायती क्षेत्रामध्ये 5 एकराचा शेतकरी मोठा समजला जातो. कोरडवाहू शेतीमध्ये 5 एकराचा शेतकरी लहान किंवा अत्यल्प उदारक म्हटलं पाहिजे असं होईल परिस्थिती. तर तिथं जवळपास एकेकाकडं 50-50, 100-100 एकर जमिनी असतात. एवढ्या मोठ्या क्षेत्राला सेंद्रिय खत कुठला आणायचा हा मोठा प्रश्न आहे. तर आता आम्ही असं सांगतो की 100% जमिनीचा वापर आपण मुख्य पीक उत्पादन किंवा आपला खिसा भरण्यासाठी अजिबात करू नका किंवा आपला खिसा आणि आपलं पोट भरण्यासाठी असा करू नका. जमिनीची सुपीकता हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे आणि तो जोपर्यंत आपण सोडवत नाही तोपर्यंत कोरडवाहू शेतीला शाश्वतता मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. तर ह्यासाठी आपल्याला काय करता येईल तर कोरडवाहू शेतीमध्ये दोन प्रश्न असतात मोठे की एका वेळी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि बऱ्याच वेळेला 2 पावसाच्या सत्रामध्ये खूप मोठा खंड पडतो. जास्त पाऊस पडताना पाणी जास्त काळ जमिनीमध्ये टिकून राहिलं तरी पिकाचं नुकसान होतं आणि 2 पावसाच्या खंडामध्ये अंतर खूप मोठं पडलं तरी पिकाचं नुकसान होतं. आता ह्या दोन्ही गोष्टी आपण ह्या बिना नांगरणी शेतीच्या तत्वातून टाळू शकतो.
बिना नांगरणी शेतीमध्ये आपण पिकाचे जमिनीखालचे अवशेष ज्या वेळेला जाग्याला कुजवतो त्यावेळेला जमिनीची कणरचना मोठ्या प्रमाणावर सुधारते. आता कणरचना सुधारणे म्हणजे नेमकं काय आहे, तर मातीचे बारीक बारीक कण एकत्र येऊन त्याचं दाणेदार स्वरूपात रूपांतर होतं. आता 2 दाण्यातून एका वेळी प्रचंड मोठा पाऊस कितीही झाला तरी खूप मोठ्या प्रमाणावर निचरा शक्ती वाढते आणि ते पाणी जलद अतिरिक्त जमिनीच्या खाली निघून गेल्यामुळं जमीन पीक त्यातून जादा पाण्याच्या संकटातून वाचू शकतं. ह्याच्या उलट आपण तणाचा पट्टा ठेवून किंवा पिकाचे अवशेष जागेला कुजवून मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खत जमिनीत वाढवतो, त्यामुळे जमिनीची जलधारण शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यानंतर नुसतं बाहेरून न खत टाकता जमिनीतला काही भाग हा जलसंवर्धनासाठी वापरायचा आणि काही भाग हा पिकासाठी वापरायचा. असं केल्यानं जमिनीत सेंद्रिय पदार्थ आपण तिथं जाग्याला मोठ्या प्रमाणावर निर्माण करतो. त्यातून जमिनीला जलधारण शक्ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढते आणि 2 पावसाच्या सत्रामध्ये साधारण मोठं अंतर पडलं तरीही पिकाला अजिबात त्याचा धोका होत नाही, पीक हिरवंगार राहू शकतं. असं झालं तर कोरडवाहू शेतीमध्ये मुख्य प्रश्न आहे की संरक्षित पाणी देण्याची सोय करा असं सांगितलं जातं, पण त्यांची शेतकऱ्याची क्रयशक्ती आणि पाण्याची उपलब्धता दोन्हीचा विचार केला तर प्रत्येक जमिनीला शाश्वत पाणी पुरवठा करण्याची काहीही सोय आपण करू शकत नाही. म्हणूनच आज कोरडवाहू शेती ही शेतकऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होतात, ती शाश्वत धरली जात नाही. पाऊसमान 2 वर्ष एक 5 वर्षाचा विचार केला तर एखाद 2 वर्ष व्यवस्थित पाऊस असतो, एखाद 2 वर्ष जास्त पाऊस असतो आणि एखादा 2 वर्ष कमी पाऊस असतो. या सगळ्या परिस्थितीला आपल्याला या शून्य मशागत शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने तोंड देता येतं. आणि मग ही 82% कोरडवाहू शेती जर त्याला संरक्षित पाणी अशा पद्धतीने आपण देऊ शकलो तर कोरडवाहू शेतीलाही उत्तम प्रकारे आपण शाश्वतता मिळवून देऊ शकतो असं मला या ठिकाणी सांगायचंय. आता काका एक प्रश्न पुढचा असा सुद्धा आहे की आपल्याकडे सातत्यानं आपण बघतोय की हवामान बदलाचं संकट हे आपल्यावरती आलेलं आहे, आपल्या शेतकऱ्यांच्या भोवती ते फिरतंय. आणि मग हवामान बदलाच्या संकटामध्ये शेतकऱ्यांची जोखीम कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपण अवलंबल्या पाहिजेत असं बोललं जातं. तर त्यातली शून्य मशागत शेती ही शेतकऱ्यांची जोखीम करणारी आणि एक अर्थानं त्यांना आर्थिक थोडीशी स्थिरता निर्माण करून देणारी शेती ठरू शकते का पुढच्या काळात? की ती शेती बागायती असू दे किंवा ती शेती जिरायती असू दे, जर का मोठ्या प्रमाणावर पावसाचा खंड पडला तर संपूर्ण पिकाचा खर्च होऊन गेल्यानंतर शेवटच्या अवस्थेत बऱ्याच वेळेला पीक धोक्यात येतं आणि अगदी हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. ह्यात शेतकरी असा धोक्यात येतो की एखादं वर्ष असं गेलं तर पुढची 2-3 वर्ष जरी चांगली आली तरी या आवर्षण सालातला खड्डा भरून काढण्यात ती शेतकरी साल जातात आणि शेतकरी परत रिकामाच राहतो. यासाठी शाश्वत अशा पद्धतीनं जर शेतीला पाणी पुरवठा होऊ शकला तर कोरडवाहू शेतीमध्ये शाश्वतता येईल आणि कोरडवाहू शेती चांगली जर पिकायला लागली तर उत्तम प्रकारे आपल्याला त्यांना एक शाश्वत म्हणजे बऱ्याच मोठ्या लोकसंख्येला, शेतकऱ्यांच्या मोठ्या लोकसंख्येला आपण ही शाश्वतता देण्याची संधी आहे या शून्य मशागत शेतीला. बर, आता तुम्ही सूक्ष्मजीवांच्या संदर्भात उल्लेख केलेला होता, तर हे सूक्ष्मजीव पिकांना कमी पावसाच्या काळामध्ये सुद्धा कसे पुरवले जातात किंवा अन्नद्रव्य म्हणून त्याचा वापर कशा पद्धतीने होतो आणि त्याचं तंत्रज्ञान नेमकं काय आहे हेही आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा. आता ह्या बाबतीमध्ये मी सांगतो की सूक्ष्मजीव जमिनीत नेमकं काय काम करतात. माझा ह्या पद्धतीचा अभ्यास सगळा जो आहे हा जमिनीतल्या सूक्ष्मजीवावर एक भूसूक्ष्मजीव शास्त्र असा विषय आहे. आणि मला ज्या शेतीत अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी मी या अपघातानं भूसूक्ष्मजीव शास्त्र या विषयाकडे वळलो आणि बरेच ग्रंथ मोठे मोठे या भूसूक्ष्मजीव शास्त्राचे
वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हा भूसूक्ष्मजीवशास्त्र हा विषय सगळ्यात शेतीत महत्वाचा असताना तो आज सगळ्यात दुर्लक्षित आहे. भूसूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की जमिनीमध्ये 2 प्रकारचे सूक्ष्मजीवांचे गट आहेत. एक गट काय करतो, तर जमिनीमध्ये जो काडी कचरा किंवा कुजणारा पदार्थ आपण तिथे ठेवतो, तो कुजणारा पदार्थ कुजवून त्याचं खतात रूपांतर करणारा एक गट आहे. आणि दुसरा गट काय करतो, तर पीक त्या गटाकडे मागणी करतं की मला अमुक अन्नद्रव्य पाहिजे आणि इतकं अन्नद्रव्य पाहिजे. पिकाने जेवढं अन्नद्रव्य मागितलंय तेवढं अन्नद्रव्य जमिनीतल्या साठ्यातून उपलब्ध, म्हणजे जमिनीत जो साठा असतो तो पिकाला उपलब्ध अवस्थेत नसतो, तो त्या दुसऱ्या गटाचे सूक्ष्मजीव पिकाला मागणी एवढाच उपलब्ध अवस्थेमध्ये आणून देण्याचं काम करतात. आणि हे आणून देण्याचं काम गरजे एवढं केल्यामुळं पिकाचं संतुलित पोषण होतं. आपल्याला एक असं वाटत असतं की आपण हे खतं टाकलेली आहेत, वरनं पाऊस पडलाय किंवा पाणी दिलंय आणि ती खतं पाण्यात विरघळली, ते पाणी पीक प्यालंय आणि त्या पिकाचं पोषण झालंय. असं कधीही होत नाही. पीक त्या सूक्ष्मजीवांच्याकडे मागणी करतं, जमिनीतल्या साठ्यातून सूक्ष्मजीव मागणी इतका पुरवठा करतात आणि मग ते पुरवठा हा पाण्यातल्या उपलब्ध म्हणजे विरघळणाऱ्या अवस्थेत केला जातो. ते पाण्यात विरघळतं आणि मग त्याच्यातून पिकाचं शोषण होतं. आता हे शोषण कार्य करण्यासाठी सूक्ष्मजीव जमिनीतला सेंद्रिय कर्ब वापरतात, हे आपल्या पहिल्यांदा लक्षात आलं. आणि मग जमिनीतला सेंद्रिय कर्बांच्या पोटा पाण्याची सोय केल्याशिवाय आपल्याला शेतीत प्रगती करणं शक्य नाही हे लक्षात आलं. त्याच्यामुळे जमिनीला हमखास पुरवठा सेंद्रिय खताचा कसा करता येईल याच्या चिंतनात आम्हाला ही शून्य मशागत शेती सापडली. आणि या शून्य मशागती शेतीमधून एक पैशाचाही खर्च न करता जमिनीत गरजे एवढा सेंद्रिय खताचा पुरवठा आपल्याला करता येतो. त्याच्यामुळे क्षेत्र लहान असलं, क्षेत्र मोठं असलं, खिशात पैसे असले, खिशात पैसे नसले, मजूर बळ, वाहतूक वगैरे काही न करता आपोआप जमिनीला हे सेंद्रिय कर्ब गरजे इतका मिळतो. आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अनेक शेतकरी, हजारो शेतकरी ह्या शून्य मशागत शेतीचा वापर करतायत. पण एकूण शेतीच्या तुलनेत अजून हे प्रमाण कमीच आहे. या शेतकऱ्यांनी या शेतीचा अभ्यास करायला पाहिजे, या तंत्राचा अभ्यास करायला पाहिजे. याच्यासाठी भरपूर यंत्रणा आज काम करतायत आणि त्याचा कामाचा लाभ शेतकऱ्यांनी करून घ्यायला पाहिजे. पण मी हे तर आपल्याला एक आणखी गोष्ट सांगणार आहे की सतत चांगली मशागत केल्याशिवाय पीक उत्पादन मिळणार नाही हे आपल्या डोक्यावर सतत बसल्यामुळं मशागत अजिबात करायची नाही, मग पीक मिळणार कसं आपल्याला, अशा अनेक लोकांच्या शंका विचारली जाते. एखाद्या कार्यक्रमामध्ये ह्या तंत्राबद्दल ऐकून एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की आपण मशागत बिन करता शेती करावी, पण ते घरच्यांना पटत नाही. घरातले मोठे भाऊ, ज्येष्ठ वडील, काका वगैरे हे सगळे त्याला नियंत्रणात ठेवतात की बाबा बिन मशागत करता शेती होऊच शकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो आणि मग तो परावृत्त होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीच्या मध्ये अनेकांना शून्य मशागत केलं तर आपल्या शेतीचं नुकसान होईल, शेजार पाजार आपल्याला हसेल, आपलं समाजात अप्रतिष्ठा होईल, या भीतीनं बरेच या शेतीकडे वळत नाही. माझी नम्र विनंती अशी आहे की तुम्ही आपल्याला या शेतीतून काही मिळणार नाही असं धरा आणि थोडकं क्षेत्र 5 गुंठे 10 गुंठे अर्धा एकर एकर कसे आपल्याला शक्य आहे तेवढं क्षेत्र या शून्य मशागतीत सुरुवातीला घ्या आणि या शून्य मशागतीचा अनुभव घ्या. एकदा तुमच्याकडे हे प्रात्यक्षिक झालं की तुम्हाला गावातले नाव ठेवणारे, घरातले नाव ठेवणारे दुसऱ्या वर्षी असं म्हणतील की आता आपण इथनं पुढे शून्य मशागतीत शेती केली पाहिजे. ह्या शेतीचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या शेतीमध्ये आज जे खर्च आपण करतो ते सर्व खर्च कमी होतात
सर्व खर्च कमी होऊन सुद्धा तुमच्या जमिनीमध्ये आज जे तुम्ही उत्पादन घेता त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन मिळतं. आणि ह्या पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो पारंपरिक शेतीमध्ये जमिनीची सुपीकता दरवर्षी कमी कमी होत जाते. शून्य मशागत शेतीमध्ये जमिनीची सुपीकता दरवर्षी वाढत जाते. जमिनीतला सेंद्रिय कार्बन टक्केवारी वाढत जाते आणि याच्यासाठी कोणाचाही अतिरिक्त खर्च शेतकऱ्याच्या डोक्यावर पडत नाही. हे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. तर शेतीत ते अशाश्वतता मिटवणारं तंत्र आहे. म्हणून या तंत्राचा प्रसार लहानापासून मोठ्या शेतकऱ्यापर्यंत सगळीकडे व्हावा ह्यासाठी आमची बरीच खटपट चालू आहे. अॅग्रोवननं या दृष्टीनं एक मुलाखत घेऊन ह्याचा प्रसारात लक्ष घातलं तर ते आणखी दुधात साखर पडल्यासारखं आहे. याचा आनंदाचा आम्हाला खूप जास्त आहे. या दृष्टीनं शेतकऱ्याने अभ्यास करावा आणि हे तंत्र अवलंबावं असं मी या ठिकाणी म्हणतो. बर, तुम्ही अत्यंत काका सोप्या पद्धतीनं शून्य मशागत शेतीमध्ये काय होतं आणि यंदा कमी पावसाची शक्यता, मग त्या कमी पावसाच्या शक्यतेमध्ये कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे, शून्य मशागतीबद्दल जे काही गैरसमज शेतकऱ्यांमध्ये असतात या सगळ्यांबद्दल तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं, वेळ दिलात. आपण पुढच्या वेळेस सुद्धा भेटणार आहोत. आणखीन आपण या मशागत पद्धतीमध्ये, शून्य मशागत पद्धतीमध्ये, तंत्रज्ञानामध्ये काय होतंय नेमकं ते तुम्ही तुमच्या अनुभवातनं इथं शेअर करालच. पुन्हाही आपण एकदा भेटणारच आहोत. तुर्तास या मुलाखतीमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर्फे नमस्कार.